3 FIR रजिस्टर होत्या, ज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरीचा उल्लेख होता। या तिन्ही FIRमध्ये एकूण 67.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्याची किंमत जवळपास 9,30,000 रुपये अशी आहे, हे चोरी गेलेले होते आणि ते 100% या तिन्ही गुन्ह्यांमध्ये रिकव्हरी करण्यामध्ये आणि त्या आरोपीला पकडण्यामध्ये पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे। CR नंबर 311/2026, 284/2026 आणि 432/2026 या 3 FIRमध्ये पहिल्या FIRमध्ये पंढरपूर बसने प्रवास करत असताना माळशिरस ते पंढरपूर 28 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, दुसऱ्या FIRमध्ये श्रीराम मंगल कार्यालय हिसबावी या ठिकाणाहून 20.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 5.9 ग्रॅम गंठण आणि 9.8 ग्रॅम हे सोन्याचे चोकर्स, असे एकूण 36.5 ग्रॅम सोनं व त्याचबरोबर तिसऱ्या FIRमध्ये पंढरपूर बस स्थानकावरती 3 ग्रॅम सोनं असा एकूण 67.5 ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरीला गेला होता। तो यशस्वीरित्या पंढरपूर शहर पोलिसांना CCTV ॲनालिसिस, विटनेस, त्याच्यानंतर जे बसने प्रवास करणारे इतर प्रवासी, साक्षीदार आणि इतर टेक्निकल एव्हिडन्सेसच्या माध्यमातून आरोपी पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। ही कामगिरी पोलीस निरीक्षक TY मुजावर पंढरपूर शहर व त्याचबरोबर वाघमोडे ज्यांच्या आधी होते ते, त्याचबरोबर पंढरपूर शहरची डिटेक्शन ब्रांचचे PSI नितीन जगताप आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वीरित्या करून दाखवलेली आहे। टोटल तेच सांगितलं, एक 67.5 ग्रॅम वजनाचा हे सोन्याचे दागिने होते आणि एकूण मुद्देमाल हा 9,30,000 रुपये एवढ्यांचा होता। याच्यामध्ये एकूण आरोपी पकडण्यात आलेले आहेत, एकूण 3 आरोपी याच्यामध्ये पकडण्यात आले आहे। हे इंडिव्हिज्युअली हे कृत्य केलेलं असल्याची जी काही माहिती आतापर्यंत प्राप्त आहे, परंतु याचंही चौकशी चालू आहे की अजून कोणी साथीदार त्यांचे आहेत का, आणि त्यांनाही पकडण्यामागे जो तपास आहे, जो चौकशी आहे ती चालू आहे।